नमस्कार. मनात शिरताना लेखक श्रीकांत मोरे. लेख 17वा. आत्मा आणि मन. दैनंदिन लौकिक जीवनात आत्मा, मन यांचा विचार सहसा कोणी करत नाही. वागणूक, आचार, विचार यांचा विचार मात्र सर्वजण करतात. माणसाच्या वागणुकीतून सारे शोध घेण्याचा प्रयत्न करतात. पण माणसाच्या वागणुकीचे मन, आत्मा यांचे चैतन्य यांचा विचार कोणीच करत नाही. लौकिक जीवनात दररोज हजारो लाखो क्षण आपण जगतो, मात्र मनाचा विचार म्हणजे आत्मा का, हा विचार नसतो. म्हणून अनेक गोष्टींचे आकलनही होत नाही. दररोज जीवनात माणूस असं का वागतो, माणूस असे का करतो, प्रश्नाचे उत्तर असते अंतर्मनात, पण आपण शोधतो बाहेर. म्हणून आपण चिंतन करतो. ह्यांचं मन आणि शरीराच्या संबंधावर दैनंदिन प्रश्नावर उत्तर सापडते. चिंतनामध्ये बाहेर पाहायचे काहीच नसते. मनात खोल शोधत राहायचे असते. सागरात जसे खोल जावे तशा नवनवीन गोष्टी सापडतात, तसेच मनात खोलवर शांतपणे चिंतन करीत राहिल्यास चिंतनातून खरे स्वरूप मानवाला बाहेर न दिसता स्वतःच्या मनात दिसते. अंतर्मन कुठं असतं? मनाच्या चिंतनात, मेंदूच्या तरल लहरीत चिंतनात दडले आहे काय? चिंतनातून मनाचे सारे दरवाजे उघडतात. चिंतनातून ज्ञानाचा महापूर मानवाला सापडतो. मेंदू ज्ञानाने भरून जातो. कोणी योगशास्त्र म्हणतो. सर्वसामान्यांना ज्ञानेश्वरीतून, मराठीतून भावार्थ दीपिका जशी गीता उपलब्ध करून दिली, जशी सोपी केली, तशीच मनाच्या अभ्यासासाठी साधी सोपी भाषा, मनाच्या शास्त्रासाठी. मन समजण्यासाठी चिंतन करा. मनाला विचारू नका काही, आपोआप समजेल मनाला. मागचे, पुढचे, वर्तमान आणि मनाला ज्ञान प्राप्त झाले की मन वर्तणुकीचे, वागणुकीचे शास्त्र म्हणतो. मन शरीर लौकिक जीवनात समजण्यासाठी, मनाला शरीरासाठी सक्षम करणे, चिंतन करायला लावणे, मनाला स्थिर करणे आवश्यक आहे. मन करारे स्थिर दीपस्तंभासारखे. मन स्थिर राहिले की दिशादर्शक होते. दिशादर्शक झाले की जीवनाचे सारे मार्ग आपोआप सोपे वाटायला लागतात. मार्ग सोपे झाले की लौकिक जीवनाचा अर्थ लागतो. मग प्रपंच करावा नीटनेटका, आधी पोटोबा मग विठोबा याचंही भान नसतं. कारण मन उजळले की त्याच्या पलीकडे जाऊन उंच उंच अनंतात निर्विकार होत उडत जाते. मुक्तीचा मार्ग शोधत जाते. आहे त्यात रमत नाही, त्याला ओढ लागते अखेरच्या प्रवासाची. अखेरचा प्रवास मनाला तर मुक्तीचा, भक्तीतून मुक्ती हा मानवाचा प्रवास असायला हवा. त्यासाठी मनाला शुद्ध करावे लागते. मनाचे सारे समजणे म्हणजेच चिंतन. अध्यात्मातून, मानवी शरीरातून आत्मा मुक्त करणे, नवीन शरीरासाठी नाही, पुन्हा घरटे शोधण्यासाठी नाही, तर अखेरच्या पंचत्वात विलीन होऊन तेजपुंजाप्रमाणे मूलतत्वात विलीन होणे होय. शेवटचा दिस गोड व्हावा याच्यासाठी केला होता अट्टाहास. या उक्तीप्रमाणे, संत वचनाप्रमाणे मनाला, आत्म्याला प्रवासासाठी उजेड चिंतनातून द्यावा लागतो. मनाला प्रवास सर्वसामान्य करावे असं नेहमी वाटतं. म्हणूनच मोठं होणं, पैसा कमवणं, ऐश आराम करणं, अखेर चबुतरा बांधणे असे स्वप्न सुरुवातीला पाहूनच प्रवासाला सुरुवातीपासून आरंभ केलेला असतो. पण अध्यात्म शिकवते यातून वेगळा मार्ग, चिंतन, ध्यान, धारणा आणि समोर मार्ग असतो भक्तीचा, नामस्मरणाचा, चिंतनाचा, अखेरच्या प्रवासाचा. मनाचा, आत्म्याचा सारा प्रवास जन्मापासून अखेरपर्यंत अंधारातून उजेडाकडे नसतो. मनाच्या अंधारातून मनाच्या अंतर्मनाच्या गाभाऱ्यात दीप प्रज्वलन करणे, अंतर्मन प्रकाशमान करणे म्हणजेच ज्ञानाने उजळणे. मनाला उजळणे, ज्ञानमय करणे म्हणजेच लौकिक जीवनाचे मोह, माया, मत्सर यापासून मुक्ती, धनसंचय यापासून मुक्ती. आत्मा, मन, दुसऱ्या मनाला ओळखणे म्हणजेच माणूसपण जगणे. त्याचाच जप करणे म्हणजेच साध्य मुक्ती. साधन मन, ज्ञान, चिंतन, ध्येय अखेरचा प्रवास. मनाचा प्रवास शरीरापासून अलग. सर्वसामान्य माणूस एक साधा सुद्धा जन्मापासून नाळ तोडताच निरागस उमलत्या कळीप्रमाणे जीवनात येतो. पण लोभाचा प्रत्येक क्षण त्यावर संस्कार सुरू करतो. हे संस्कार मनावर होतात का? मन तर अदृश्य असते. मग संस्कार कसे होतात हे समजण्यासाठीच चिंतन, अध्यात्म यांचा अभ्यास करावा लागतो. मन संस्कार करून घेते का? 84 लक्ष योनींचे संस्कार घेऊनच असते का?
त्या प्रकृतीने त्याला जीवन दिलेले असते का? जलतत्व, अग्नितत्व, भूमितत्व, आप, तेज या साऱ्यांचे मानवी शरीरातच वास्तव्य असते. मानवी प्रकृतीस मूलतः स्त्री पुरुष या भिन्न तत्वांचे नैसर्गिक मिश्रण असते. मिश्र तत्व असूनही दोन्ही तत्वे विरुद्ध प्रवृत्तीची असतात. एक उत्तर तर एक दक्षिण. पृथ्वीचे ध्रुवीय आकर्षण मानवाच्या वागणुकीत असते. या साऱ्यांचे मानवी मन, वागणूक, तत्वे यावर विजय मिळवणे, इंद्रियांवर विजय मिळवणे, इंद्रियांचे दमन नाही करणे तर त्यांना गुलाम करणे, चिंतनाने, ज्ञानाने प्रवृत्तीला क्षमविणे, आत्मा मनमुक्त करणे. लौकिक जीवनात म्हणूनच मनाच्या शास्त्राचा अभ्यास करावा लागतो. त्यासाठीच महापुरुष, ज्ञानी, संत, साधू यांनी आपापल्या साधकांमधून चिंतन, ध्यान, धारणा यामधून मानवाला मुक्तीचा मार्ग दाखवला. चिंतनातून अधिक चिंतनाकडे, भक्तीतून अधिक भक्तीकडे, नामस्मरणातून अनंताकडे, लौकिकाकडून अध्यात्माकडे, अध्यात्मातून अंतिम साध्याकडे, आतमध्ये अधिक खोल 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 प्रकाश किरणातून तेजपुंजाकडे, अंतिम सत्याकडे, अंतिम सत्य सत्याकडे, पूर्णत्वाकडे, पूर्णत्वाकडून अधिक पूर्णत्वाकडे. मानवाला समजून घेण्यासाठी स्वतःमध्ये गुंतावे लागते. स्वतःमध्ये सर्वच असते, शोधावे लागते. ते साधन ध्यानधारणेतून मिळते, चिंतनातून समाधी म्हणतात कोणी. सुरुवात मात्र मनाच्या स्थिरतेपासून करावी लागते. मनाला चंचलतेला स्थिर करावे लागते की मग पुढचं सारं आपोआप घडतं. अंतिम सत्य शोधायला वेळ लागत नाही. मनाचे विचार, बाह्य निरीक्षणाचे, वर्तमान, बाह्य निरीक्षणाचे, संस्कार, बाह्य समाजाचे सारे बाहेरचे गळून पडते, आपोआप संपते. जेव्हा माणूस चिंतनामध्ये ध्यान धारणेत रमतो, अधिक रमत जातो आणि अंतर्मनाच्या साह्याने खोलवर प्रवास सुरू होतो. बाहेरचे पाहणे बंद होते. मनाचे, आत्म्याचे मिलन स्वतः ओळखण्याने होते. प्रकृतीचे सारे ज्ञान होते. माणूस माणूस राहत नाही. हे पूर्ण सत्य, अंतिम सत्य, निर्विकार, अगदी अनादी नाद मनात गुंजत राहतो. धन्यवाद. आपला परिवार मनोरमा परिवार. आपणास लेख आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा. श्रीकांत मोरे यांचा फोन नंबर आहे 70 20 6 00 024. धन्यवाद.